हॅलो नक्कीच थोडासा खेळ थांबवायचा आहे दादांचं मार्गदर्शन आणि खऱ्या अर्थाने खेळ चालू चालेल ओके सर खेळ चालू ठेवा आणि साहेबांचं मार्गदर्शन सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत ग्रामस्थ मंडळ पेठाली आयोजित स्वर्गीय त्र्यंबक शेठ केणी कारण अतिशय जवळून आम्ही सोबत काम केलेलं आहे त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ चषक एवढ्या लवकर होईल असं वाटलं नव्हतं परंतु शेवटी काळापुढे काही चालत नाही आणि खरोखर खूप चांगलं असं आयोजन आणि ते असताना देखील व्हायचं आता नसताना पण होतंय म्हणजे खरोखर ह्या खेळाडूंसाठी एक कौतुकाची गोष्ट अशी आहे की आज जवळजवळ 26 जानेवारी मी जवळजवळ 31व्या कार्यक्रमाला आज इथे येतोय आणि एवढ्या ठिकाणी जाऊन आमच्या म्हणजे आयोजनकर्ते असू दे किंवा आम्ही कार्यकर्ते मंडळी फेरी मारतो प्रत्येक ठिकाणी ते असू दे आमची एकमेव इच्छा असते की या खेळातून हे आपले खेळाडू आहेत हे भारताच्या टेनिस क्रिकेट टीम मध्ये दिसावे ही आमची एकमेव इच्छा याच्यातून असते त्याच्यासाठी आम्ही दिवस रात्र तुमच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्यासाठी फिरत असतो आणि त्याचं द्योतक उदाहरण आजच अभिषेक बच्चनच्या टीम मध्ये त्याची संध्याकाळी मॅच चालू होती त्याच्यात आपला एकटघरचा अमित म्हणून तो खेळाडू त्याच्यात आपला खेळतोय त्याच्यासाठी देखील जोरदार टाळ्या आणि 5-6 प्लेयर आपले भारताच्या टीम मध्ये गेलेत म्हणजे पुंड्याचा प्रथमेश नंतर दिघोड्याचा विश्वजित आणि आजच झाले आपले संजीवन म्हात्रे त्यांचे चिरंजीव सिद्धेश हे देखील त्याच्यात गेलेले आहेत आणि असे सगळे आणि आपला आकाश कारेकर हा पण त्याच्या तारेकर हा पण गेलेला आहे या सगळे जे जात आहेत हीच आमची एकमेव इच्छा आहे आणि कारण एकच सांगतो की आपले ते आता ग्राउंड तर नाही आहेत आत्ताच चर्चा करत होतो कारण सिडकोने सगळं घे केले आणि आपल्याला काही सोडलं नाही कारण हे जर खरोखर मी आत्ताच सांगितलं की जर राजकारण बाजूला ठेवून त्याच्या चपला बाजूला ठेवून सगळेजण जर एकत्र आले तर काय सिडकोची एवढी हिंमत आहे आपल्याला ग्राउंड न सोडायची ही सहज इच्छा पूर्ण होऊ शकते आणि ती इच्छा मला वाटतं या खेळाडूंसाठी आपण राजकीय चपला बाजूला ठेवूनच केली पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे आणि त्याच्याशी सगळे सहमत असतील बाबा एवढे ओरडतात थांबलेलंच बरं जरा ना काय झालं अंपायर डिसिजन फायनल आहे ना इथे त्याच्यामुळे चला तर शुभेच्छा अशा देतोय की आजच्या 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो नवीन वर्षाच्या देखील शुभेच्छा देतो आणि आयोजकांनी आमचा यथोचित मान सन्मान इथे केला त्याबद्दल देखील धन्यवाद देतो आणि एकच सांगतो हार जीत ही खेळामध्ये चालत राहते परंतु हारल्यानंतर खचून जाऊ नये आणि जिंकल्यानंतर उन्मत्त होऊ नये या म्हणीप्रमाणे आपण खेळ खेळायचे आणि मी की आता जे वरच्या टीम मध्ये भारताच्या टीम मध्ये जायला जी अडचण येऊ नये परंतु जर अडचण आली तर या प्रीतम मात्रेला हाक मारा तुमच्यासाठी पहिला हजर असेल हे देखील तुम्हाला सांगू इच्छितो आणि पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून कौतुक करून मी इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र हॅलो थँक्यू साहेब आपण केलेलं मार्गदर्शन आणि खऱ्या अर्थाने आपण दिलेली हाक आपण खऱ्या अर्थाने आपण पाहिलेलं तर नवी मुंबईमध्ये आपण पाहिलेलं तर एकही पूर्ण ग्राउंड राहिलेलं नाही आता आणि तीच परिस्थिती आपल्याकडे होऊ नये त्याच्या दक्षता घेऊन मात्र राजकीय क्षेत्रामधून सामाजिक क्षेत्रामधून जे कार्यकर्ते या ठिकाणी नेते साथ ज्यांची लाभेल ना त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय मॅच चालू आहे कुंडेवाल विपक्ष जगदंब वाकलन या टीममध्ये आणि सर वाकलन संघाचं सुद्धा केतन मात्रे त्याला जवळ 17.5 लाख बोली लागून केतन मात्रे सुद्धा ISPL मध्ये गेलेला आहे त्याचंही मनापासून आपण कौतुक करूया कारण आम्ही सातत्याने सांगत असतो की टेनिस क्रिकेटमध्ये प्लॅटफॉर्म नाही मग आता सांगावं लागतं की प्लॅटफॉर्म आहे तिथे चांगला खेळ तुम्ही करा तुम्हाला सुद्धा लाखाची बोली लागू शकते आणि त्या अशा क्रिकेट स्पर्धांमधून सुद्धा एक चांगला खेळाडू घडू शकतो अशा प्रकारचा खेळ आपल्यामधून व्हावा विशाल भोईरसाठी इथे मात्र पहा लाऊडली अपील सुद्धा झालं विशाल सरळ धावत निघाला समाधाने नकार दिला होता काय घडलं मैदानावरती समाधान सुद्धा पाहिलं तर विशालने काहा या ठिकाणी होकार दिला होता माहित नाही मात्र त्याने सुद्धा चांगला खेळ केलाय नाक विकार गेले असते इथे मात्र धावसंख्या 1 वरती आहे चांगलं पेशटक फेकलंय सोमनाथ गायकरने
एकच धाव आलेली आहे. विशालने 4-3 डॉट केलेत आणि त्याच कारणाने कदाचित तो सरळ धावत सुटला. कदाचित माझी विकेट गेली तरी चालेल, मात्र इथून पुढे समाधान चांगले बॅटिंग करू शकतोय आणि म्हणून त्याने विकेट सॅक्रिफाईस करण्याचा निर्णय घेतला होता. पुढचा बॉल ऑन साईडला खेळायचा होता. इथे मात्र कौतुक करणं गरजेचं असणार आहे सोमनाथ गायकरचं. लगातार 5 बॉल डॉट खेळलाय. हे क्रिकेट आहे मित्रांनो. ज्या विशालने मागच्याच मॅचमध्ये 24 धावा केल्या, 3 षटकार लगावले, तोच मात्र विशाल अपयशी ठरलाय. 5 बॉल त्याच्या माध्यमातून डॉट गेलेले आहेत. हे क्रिकेट आहे. या क्रिकेटमध्ये कधी गोलंदाज तर कधी फलंदाजाचं वर्चस्व सातत्याने आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र उर्वरित काळामध्ये 3 षटकं अजूनही बाकी आहेत. समाधान आहे, विशाली आहे, त्यांच्या माध्यमातून चांगला खेळ झाला तर वाकलन टीम समोर आपण चांगला या ठिकाणी स्कोअर कार्ड ठेवू शकतो. हा कॉन्फिडन्स मात्र समाधानकडे नक्कीच असणार आहे. पुन्हा एकदा ऑन स्क्रीन आपण पाहतोय साहेबांना आणि त्यांच्याच माध्यमातून जे काही मार्गदर्शन लाभले खऱ्या अर्थाने. आपण पाहिले तर बऱ्याच वर्षापासून आपण पाहिले तर प्रत्येक गावाला 1-1, 2-2 ग्राउंड होते. आता 2-2, 3-3 गावांना एकच मैदानावरती स्पर्धा ठेवाव्या लागत आहेत. हे काहीसे या ठिकाणी दुर्दैवी आपल्याला पाहायला मिळते. कारण तलोजा मजकूरच्या मॅच सुद्धा याच मैदानी होतात, पेटलीच्या याच मैदानावरती मॅच होतात, कधी कधी पेंदरवाले सुद्धा या मैदानावरती मॅच ठेवतात. म्हणजे 4-5 गावांना एक ग्राउंड राहिलेला आहे. तलोजाची ती स्थिती पाहायला मिळते. तलोजाला ग्राउंड राहिलेलं नाही, ते पेठच्या मैदानावरती मॅच ठेवतात. अशा प्रकारचे या ठिकाणी ग्राउंडची उपलब्ध कमी होत चालले कालांतराने आणि त्याच्यासाठी मात्र हे प्रयत्न आपल्या सातत्याने करावे लागतील, तरच आपल्या गावागावातून खेळाडू करताना पाहायला मिळतील. गोलंदाजीला आल्या गोलंदाज मयुरेश भुईर पाहायला मिळेल. इथून मात्र समाधान वास्कर. समाधानचा हा फटका, त्याच्या बॅटमधून निघालेले फटके ह्या गोलीचे वेगाने मात्र सीमारेषा बाहेर जात असतात आणि तो स्टँड त्याचा पाहायला मिळाला. अगदी लिलेया पार केला बॉलला षटकाराच्या दिशेने. हा षटकार संघर्षम होता खरं तर या वेळेला, कारण 5 बॉल डॉट गेल्यानंतर विशालवरती प्रेशर आलं होतं. त्याने मात्र या ठिकाणी प्रेशर थोडं कमी करणारा हा षटकार टोकला समाधानच्या बॅटमधून आलेला. षटकाराने धावसंख्या झाली 7 वरती. बिनगडी बाद 7 धावसंख्या व्हायला मिळते. अगदी आपण पाहिले तर कुंडेबाल संघ सुद्धा मला वाटतं या मैदानावरती प्रथमच वाकलन टीम समोर आला असेल आणि या दोन्ही संघांमध्ये एक मैत्रीपूर्ण चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेली अपेक्षा आपण करूया. आणि आतापर्यंत स्कोअर कार्ड 7 वरती गेलाय. अजूनही बरेच चेंडू शिल्लक आहेत समाधानसाठी. हा बॉल लाऊडली अपील झालं, मात्र चेंडू थोडासा या ठिकाणी पाहिला, हाईट फॅक्टर पाहिला, दिशा पाहिली आणि त्याचमुळे पंचांवर कुठल्या प्रकारचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळत नाही. पंचांच्या भूमिकेमध्ये आज सायंकाळच्या सत्रापासून पाहतोय प्रवीण पवार सर असतील, राजेंद्र कादले सर असतील, यांची भूमिका राहिलेली आहे आणि जबरदस्त भूमिका राहिली खऱ्या अर्थाने. कारण त्यांचं मन मात्र या ठिकाणी डोकं शांत ठेवून अगदी या ठिकाणी पंचांची भूमिका त्यांना साकारावी लागते आणि तेच कार्य त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा मयुरेश ऑन बॉलिंग ट्रॅकवरती असणार आहे विशाल भोईरसाठी. विशालचा हा फटका डबल माइंडेड आणि इथून मात्र या ठिकाणी विशाल झालाय बाद. अगदी निराशा केले विशालने करत या मॅचमध्ये. अगदी 6 बॉल खेळला, एकही धाव करता आली नाही. सफलता मयुरेशला मिळाली आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय मैदानामध्ये शांतता आपल्याला पाहायला मिळते. अगदी आपण पाहिलं साहेब सुद्धा या स्पर्धेचा निरोप घेत आहेत. साहेबांचं मनापासून स्वागत आणि आभार आम्ही व्यक्त करत आहोत. खूप चांगलं मार्गदर्शन आपल्या या तरुण पिढीला त्यांच्या माध्यमातून लाभलेलं आहे आणि अशाच या ठिकाणी स्पर्धांमध्ये आपल्याकडून मार्गदर्शन आम्ही अपेक्षा करत आहोत. आणि इथून पुढे मात्र या ठिकाणी साहेब दररोज या ठिकाणी आपला निरोप घेत आहेत. नक्कीच पुढील वर्षी या स्पर्धेमध्ये येणाऱ्या कालामध्ये नक्कीच त्यांचं या ठिकाणी मार्गदर्शन, योग्य मार्गदर्शन घेऊन अनेक स्पर्धांना मात्र त्यांची उपस्थिती सातत्याने आपण पाहिलेली आहे. खूप मोठं योगदान त्यांच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. थँक्यू सो मच प्रीतम दादा मात्रे. आणि या दरम्यान एक चावी आलेली आहे, त्याच्यावरती महाराष्ट्र पोलीस हा या ठिकाणी किचन आहे. चावी आहे आय थिंक होंडा गाडीची. पहा कोणाची असेल तर त्यांनी घेऊन जायचे आहे. महाराष्ट्र पोलीसचा लोगो आहे त्याच्यावरती. कोणाची चावी असेल तर त्यांनी घेऊन जा. कदाचित महाराष्ट्र पोलीस दलातील एखाद्या कर्मचारी या ठिकाणी पोलीस दलातील असू शकतील, मात्र इथे उपलब्ध आहेत की नाही सांगू शकणार नाही, कारण भरपूर वेळ झालेला आहे. त्याची चावी या ठिकाणी हरवल्यानंतर गेले असतील ते, मात्र जमा राहील. उद्या दिवसामध्ये आले तर घेऊन जा. धावसंख्या झालेली आहे 8 धावसंख्या. 3 चेंडू आतापर्यंत समाप्त झाले. विराज गायकवाड आलेला आहे, त्याच्या माध्यमातून चांगला खेळ मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलेला आहे. हेलिकॉप्टर उडवला जरूर, मात्र क्षेत्ररक्षक सज्ज असणार आहे तिथे. एकच धाव मात्र दुसरीचा प्रयत्न केला जात होता आणि त्याच दरम्यान मात्र तिसऱ्या पंचांकडे रेफर केलं. इथून मात्र पाहिलं जाईल ते मात्र संदीपजी केणी आहेत, पूर्ण टीम सज्ज असणार आहेत लाईव्हच्या माध्यमातून. इथून मात्र फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून क्लिअर कॅमेरा क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते.
एक्झॅक्टली बॅट कुठे होती, बॉल कधी लागला ते पाहिलं जातंय. येस, फलंदाज बाद आहे. अतिघाई संकटात नाही, फलंदाज बाद होताना पाहिलेत आणि आता सॅक्रिफाईस करावी लागते विकेट. ती मात्र विराज गायकवाडला. विराज गायकवाड बाद होणं गरजेचं याचं नव्हतं, मात्र या ठिकाणी कोंडेवाल टीमसाठी चांगली बॅटिंग करत होता, त्याने मात्र सहजपणे विकेट फेकली. मात्र या ठिकाणी कौतुक करणं गरजेचं आहे वाकलन टीमचं, ज्या वाकलन टीमने मात्र काय लाजबाब थ्रो केला, लगेच स्टंप सुद्धा उडवले आणि त्यानंतर मात्र ही विकेट संपन्न झाली. 2 विकेट बाद होत असताना पाहिले आपण मैदानामध्ये. धावसंख्या आतापर्यंत 8 या धावसंख्येवरती, अतिशय कमी धावसंख्या पाहायला मिळते. याच संघाने 74 धावा जवळजवळ कुठल्या होत्या, तोच संघ काहीसा मागे पडल्यासारखा वाटायला लागलाय. 9 धावा झालेल्या आहेत, कारण या वेळेला 1 धाव जोडली आणि दुसऱ्या धावसंख्येमध्ये तो आउट झालेला आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये मयूर वासकर, पेटाली गावचे बादशाह आहेत. मागच्या मॅचमध्ये एक षटकारासाठी तब्बल 2000 रुपये त्यांना पारितोषिक मिळालं होतं. पण या मॅचमध्ये 2 वासकर बंधू कशा प्रकारचं कार्य करणार आहेत ते पाहायचं आपल्याला. मयूरचा बॉल अनसाईडला खेळायचा होता, बॅटची कडा लागून मात्र या ठिकाणी आपण पाहतोय शॉट थर्डमॅनला या ठिकाणी शॉट फाईन लेगला गेला होता आणि त्याच दरम्यान मात्र सिंगल पूर्ण होत असताना पाहायला मिळाले. येस, पंचांचा इशारा बॅट कट, लेग बाईस काय, येस बॅट कट थोडंसं लावडली या ठिकाणी आपल्याला आवाज सुद्धा आला होता. बॅटला लागून पॅडला लागला आणि त्यानंतर साईच्या हातामध्ये विसावला, साईने थ्रो केला. थ्रो थोडासा बॅकअप नसताना मात्र या ठिकाणी एकदा जोडली गेली धावसंख्येमध्ये. दुहेरी अंकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 10 धावसंख्येवरती. पुढचा बॉल मयूरचा पूर्ण एकदा मयूरसाठी, मयूर टू मयूर अशी लढाई पाहतोय आपण. ऑन साईडला चांगला स्ट्रोक, लांगोनचा क्षेत्ररक्षक चेंडूवर त्याला चेंडू फेकेल तोपर्यंत सिंगल पूर्ण झाली आहे. एका धाबेने धावफलकावर धाबा लागतील, त्या मात्र 11 धाबा. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 2 ओव्हरमध्ये जी शिस्तबद्ध गोलंदाजी केली खरं तर ऑन कॅमेरा पुन्हा एकदा आपण पाहतोय. सर्व आपलं या ठिकाणी आपण पाहतो खऱ्या अर्थाने निर्दोषी केने आहे, त्यामध्ये राजेश केनी, महेंद्र बुवा केने आहे. थोडीशी बातचीत चालू आहे, त्यामध्ये विशाल केनी सुद्धा आपण पाहतोय ऑन स्क्रीन. यांच्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे आणि व्यासपीठ खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना तर पूर्णपणे राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये सर्वच मंडळी या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळाली. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय विशाल केनी, कमी वयामध्ये एक मोठी जबाबदारी आणि आपल्या वडिलांच्या नावाने ही स्पर्धा लगेचच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थाने यशस्वीरित्या. दुसऱ्या बाजूने आपण पाहतो तेजस केनी आणि ऑन स्क्रीन, त्याचबरोबर संदीपजी केनी यांचं खूप मोठं मार्गदर्शन आहे. गेल्या 20-25 वर्षापासून क्रिकेट खेळत असताना क्रिकेटची स्पर्धा नियोजनबद्दल कशी ठेवायची याचं मार्गदर्शन हेमंत केनी, संदीप केनी आणि सर्व दिलीप केनी असतील सर्वच अजिमाजी खेळाडूंच्या माध्यमातून ही स्पर्धा आजची रात्र मात्र व्यवस्थितपणे संपन्न झालेली आहे आणि अशा 4 रात्री व्यवस्थितपणे संपन्न होतील या अपेक्षेने मात्र या सर्वांकडून आपल्याला चांगलं मार्गदर्शन लाभेल ही मात्र अपेक्षा करूया. बॉलर बिपिन, कॅच उडाली आहे मात्र शेवटच्या क्षणाला जेली सुटलाय आणि बॉल ट्रॅव्हल झाला, सीमारेषा लगत फील्ड केला गेलाय. 2 धाबा धावफलकावर लागल्या जातील. 2 धावांनी या ठिकाणी धावफलक सदलं ते मात्र 13 या धावसंख्येवरती. 13 धावसंख्येमध्ये आपण विचार केला ना तर विशालने थोडी निराशा केली. 6 बॉल त्याने डॉट केले, 1 षटक असंच गेलं खाली. मात्र विचार करावा लागेल अजूनपर्यंत तर खऱ्या अर्थाने आपण पाहतोय समाधान वासकर खेळपट्टीवर आहे. 4 बॉल केले, 8 धाबाही केलेल्या आहेत. अजूनही त्याच्याकडून मोठ्या पटक्यांची अपेक्षा असणार जरूर आहे. एक मात्र असा फलंदाज आहे तो इथून पुढे धावफलक मोठं करू शकतो आणि ती क्षमता मयूरने सुद्धा दाखवली आहे. मयूरच्या बॅटमधून इथे मात्र फटका तर आला नाही, कट लागले आणि इथे मात्र कट सुद्धा पकडली सुद्धा आहे. मयूर होईल बाद. 3ऱ्या ओव्हरमध्ये मिळाली आहे सफलता. मयूर वासकरला लगेचच माघारी परतावा लागलेला आहे. आता जे प्रेशर आलेलं आहे त्या प्रेशरमधून काढण्यासाठी नवीन फलंदाजांना आणि समाधान वासकरला इथे कसरत करावी लागणार आहे. ज्या टीमने 73 धाबा कुठल्या, 30 टीम कुठेतरी फलंदाजीमध्ये इथे कमी पडलेली वाटतं आहे. कारण गोलंदाजी शिस्तबद्ध झाली आतापर्यंत जगदंब वाकलन टीमची. प्रसाद भोईर आपल्याला पाहायला मिळू शकेल, त्याच्या माध्यमातून एक चांगली इनिंग पार्टनरशिप समाधानला दिलेली साथ आपल्याला पाहावी लागेल. कशा प्रकारे तो साथ देईल इथून मात्र या ठिकाणी आपल्याला पाहावं लागेल. कारण स्कोअर कार्डवरती धावा फक्त 13 लागलेले आहेत आणि 13 धावसंख्येमध्ये अजूनही किती धावा ऍड कराव्या लागतील ते या ठिकाणी जरूर कोंडेवाल टीम जाणून आहे. कारण समोर वाकलन सारखा बलाढ्य संघ आहे, ज्या वाकलन टीमने गेल्या या 5-6 वर्षामध्ये भरपूर सारे क्रिकेट केले, भरपूर साऱ्या स्पर्धा गाजवलेल्या आहेत. गायकवाड बंधू असतील, त्यामध्ये भोईर बंधू असतील, पाटील बंधू असतील,
या खेळाडूंनी मात्र या जगदंब वाकलन संघाला खूप नावलौकिक मिळवून दिलेला आहे. पुढचा बॉल, या बॉलवरती मात्र चांगला स्ट्रोक, इथे मात्र कॅच होण्याचा संभव, नो डाऊट झेल टिपला गेला. इथे मात्र शिवदास गायकर होते तिथे, झेल टिपला जातोय. अजून एक गडी बाद होईल. लागलेला हा आपल्याला पाहायला मिळतोय चौथा हादरा. 4 गडी बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज जितू आपल्याला पाहायला मिळू शकेल, जो सध्याच्या घडीला कुंडेवाल टीमचा कॅप्टन म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने सूत्रे समाधानच्या हातामध्ये आहेत. मात्र या मैदानामध्ये आपण विचार केला ना तर समाधानाला स्ट्राईक देण्याचा एकही खेळाडू काम करत नाही. समाधानला स्ट्राईक देणं महत्त्वाचं होतं, मात्र आलेल्या मात्र फटकेबाजी करतायत. इथून मात्र आपण पाहिलं तर या षटकामधले आतापर्यंत बॉल समाप्त झाले आहेत 3. तिन्ही बॉलवरती आपण पाहतो समाधान नॉन स्ट्राईक गेला आहे. त्याला स्ट्राईक देणं गरजेचं होतं, कारण धावा वाढवण्याची कामगिरी करायची होती. आणि त्या परिस्थितीमध्ये इथून मात्र एक फलंदाज मात्र माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज असणार आहे. आल्या मात्र जितूचा सुद्धा तोच प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये सिंगल डबलने मात्र धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतोय. मात्र ही मानसिकता असते प्रत्येकाची की धावा कमी झालेल्या आहेत, आता चौकार षटकार वाचून पर्याय नाही, चौकार षटकार मारण्याची पर्याय नाहीच. मात्र समोर जो फलंदाज आहे त्याच्यामध्ये ती मोठी क्षमता आहे, त्याला स्ट्राईक देणं सुद्धा तेवढंच गरजेचं असणार आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजाचं मी कौतुक करेन, त्याने मात्र लगातार विकेट मिळवलेल्या आहेत. आणि आत्ता सुद्धा आपण पाहतोय मैदानातून आल्या जितू बाद झालाय. अजूनही या ठिकाणी आपण पाहतो 1 चेंडू शिल्लक असताना पूर्ण 6 चेंडू समाधान वास्कर नॉन स्ट्राईक एनला आहे, ते पाहणं सुद्धा गरजेचं होतं. प्रयत्न तर होता, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क जणांनी लिडिंग येत लागली आणि जवळच झेल पकडला गेला. आणि त्यानंतर मात्र असं म्हणावं लागतं की समाधान वास्करला शेवटच्या चेंडूपर्यंत स्ट्राईक मिळाली नाही आणि धावसंख्या मात्र रोखली आहे ती 13 धावसंख्येवर. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या, त्यानंतर स्कोअर कार्डवरती एकही धावा ऍड झाली नाही. आज तो कोंडेवाल संघ ज्या संघाने मात्र समाधान बाद झाल्यानंतर 73 धावा कुठल्या, आज मात्र परिस्थिती वेगळी आहे. एका मागोमाग एक विकेट पडतायत. गोलंदाजाचं कौतुक करणं गरजेचं असणार आहे. लगातार मात्र ज्या प्रकारच्या विकेट संपन्न केल्या, डॉट बॉल काढले, कमी धावसंख्येचं षटक फेकलं बिपिन पाटीलने, त्याचं सुद्धा कौतुक करणं गरजेचं आहे. त्याने आतापर्यंत विकेट मिळवल्या या षटकामध्ये 3 आणि इथे मात्र आपण पाहतो बिपिन पाटीलने धावा दिल्या फक्त 2. शेवटचा चेंडू आणि साईडला त्याच प्रकारचा प्रयत्न, धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न केला नाही पहा समाधानने. कारण अजून जर धाव घेतली तर शेवटच्या ओव्हरमध्ये कदाचित मला नॉन गेला राहावं लागते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली असताना या बॉलवरती धाव आली नाही. सर्वाधिक कमी धावसंख्येचं षटक फेकलं बिपिन पाटीलनं, फक्त धावा दिल्या 2, गडी बाद केले 3 आणि शेवटच्या ओव्हरमध्ये कोणता गोलंदाज असेल, फलंदाज समोर तर असेल, तो मात्र AK-47 कोंडेवाल टीमचा समाधान वास्कर. ऑन स्क्रीन आपण पाहू शकताय पुढील उद्याच्या दिवसामध्ये आपण खऱ्या अर्थाने पाहू शकता पापडीचा पाडा विपक्ष नागझरी या टीमचा पहिला सामना असणार आहे. बरोबर 5:30 वाजता आपण रिपोर्टिंग करायचं आहे. 6 वाजता, पावणे 6 वाजता टॉस केला जाईल, 6 वाजता मॅच स्टार्ट होईल, याची आपण दक्षता घ्या. आजही थोडे लवकर मॅच संपन्न झाल्या असत्या, 2 टीम हजर नव्हत्या, सर्व मान्यवर होते, आमचे आयोजक टीम सज्ज होती, मात्र टीम लेट आल्या आणि त्या माध्यमातून आपण अर्धा पाऊण तास थोडासा आज लेट चाललोय. उद्याच्या दिवसा रात्रीमध्ये मात्र असं काही घडू देऊ नका आणि चांगल्या प्रकारे इथून मात्र या ठिकाणी मॅच संपन्न होतील अशी आपण अपेक्षा करूया. मानस भोईर पाहायला मिळतोय. आज नवीन गोलंदाजाचा तापा पाहायला मिळालाय खऱ्या अर्थाने. शिवदास सोमनाथने षटक फेकलं, त्यानंतर मयुरेश पाहिला आपण, मयुरेश नंतर बिपिन नंतर मानस. आज भोईर बंधू ही मैदानामध्ये आपल्याला कसरत करताना पाहायला मिळतात. समोरून मात्र समाधान वास्कर बऱ्याच वेळानंतर एक षटक संपल्यानंतर तो स्ट्रायकिंग यायला आलेला आहे. माणूसच्या गोलंदाजीवर त्याच्याकडून प्रतिहल्ला चढवला जाईल का, धावसंख्या रोखली आहे ती मात्र 13 धावसंख्येवरती. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. अजून 20-25 धावा ऍड होतील का, फटके आले तर जरूर होतील, मात्र या ठिकाणी जरूर गोलंदाजाचं कौतुक करणं तेवढंच गरजेचं आहे. त्याने मात्र एक हिंमत दाखवली आणि समाजचा हा पहा टोला आलाय, अगदी आपण गगनभेदी टोला, बॉल गेला सीमा पार. षटकारांची ही आतषबाजी आपण पाहतो मैदानावरती समाधान वास्करच्या माध्यमातून, कारण जी नितांत गरज आहे कुंडेवाल टीमला. मुरमई 11 कान्होबा कुंडेवाल टीम बॅटिंग करतोय. 1 षटक तर त्यांचं असंच वाया गेलंय, 6 बॉल डॉट आले असताना. त्यानंतर मात्र मागच्या षटकामध्ये 2 धावा आल्या, म्हणजे आपण विचार केला तर 11 बॉल डॉट आलेले आहेत. हे विचार करणं भाग असणार आहे कुंडेवाल टीमसाठी.
24 बॉलमध्ये 11 बॉल डॉट आले. 13 बॉलच्या खेळामध्ये आपल्याला 35-35 धावा करणं गरजेचं असणार आहे. अशा परिस्थितीमध्ये एक षटकार तर आलेला आहे. उर्वरित 5 बॉल शिल्लक आहे. धावसंख्या लागली आहे ती मात्र 19 धावा. 5 बाद 19 ही स्थिती आपण पाहतोय. 5 बॉल शिल्लक असताना टीम कुंडेवालची. तिथून पुढे मात्र फिल्डिंगमध्ये थोडासा चेंजेस होताना पाहायला मिळाला. ऑन साईडला पूर्णपणे क्षेत्ररक्षक बाउंड्री लगत सजवत असताना माणसच्या गोलंदाजीवरती आपण पाहतोय. मात्र जिथून पुढे फलंदाज समाधानला थांबवायचं असेल तर मात्र अचूक टप्प्याने इथे मध्ये व्हेरिएशनने गोलंदाजी करावे लागेल मानसला. पुढचा बॉल गतीने फेकला होता. झेल उडालाय. फसवण्याची कामगिरी ते केले. स्पीड में आला होता मात्र इथे झेल जमिनीला दान झाला आणि तिथून मात्र इथे आपण पाहतोय यस फलंदाज या ठिकाणी रन आउट आहे की पोचलाय हे पाहण्याची कामगिरी थर्ड अंपायरला पाहावी लागेल. तिसऱ्या पंचांकडे रेफर केले गेले. चेंडूवरती वेगाने आला आणि त्यानंतर चेंडू फेकी आली. आता पाहूया मैदानामध्ये काय होणार. यस पोचलेला आहे. अगदी शेवटच्या क्षणाला बॅट या ठिकाणी पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचली. काही मायनस सेकंडमध्ये इथे मात्र चेंडू लगेच दृष्ट्यानं बदलला होता. मात्र 2 धावा जोडल्या तरी धावसंख्येमध्ये 21 धावा. 4 बॉल शिल्लक असताना अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक जरूर आहे. मात्र मैदानामध्ये आपण पाहू शकता ज्या प्रकारचं क्रिकेट चालू आहे ना, एक मात्र या ठिकाणी आपण पाहतो लढा देताना समाधान वास्करला पाहतो ज्याच्या माध्यमातून आतापर्यंत 2 षटकार सुद्धा आलेले आहेत. यस 2 षटकारांनी 16 धावसंख्येवर खेळतोय. चांगली फलंदाजी. 21 धावसंख्येमध्ये 16 धावा समाधान वास्करच्या आहेत आणि शेवटचे 4 बॉल अजूनही बाकी आहे. मानस ऑन स्ट्राईक. पुढच्याच बॉलवरती चांगला स्ट्रोक आहे. दुसरीचा आता प्रयत्न केला जाईल मात्र चेंडूपैकी कुठे येणार ते पाहावं लागणार आहे. समाधान मात्र धाडस करत नाही दुसरी धाव घेण्याचा. विकेट कदाचित गेली असती. भरपूर उशीर झाला होता दुसरी धाव घेण्यासाठी. आता नवीन फलंदाजाला मात्र स्ट्रायकिंग मध्ये राहावं लागेल. आविष्कार आपण पाहू शकताय जो आलाय क्रमांक 7 वरती. त्याला मात्र या ठिकाणी फलंदाजी करावी लागते. उर्वरित बॉलवरती काय असणार. तर समाधानाला स्ट्राईक देईल तो एखादा फटका मारेल. काय प्रयत्न असणार आविष्कारचा. प्रयत्न चांगला होता. धाव तर आलेली आहे. एका धाबेने धावफलकावर धाबा ऍड केला जातील त्या मात्र 23 धाबा. 2 बॉल शिल्लक आहेत. 23 धाबा झालेल्या आहेत. अजून 2 फटके आले तर 35 होतील. मात्र समाधानकडे फटक्यांची नजाकत भरपूर आहे. मात्र मानस सुद्धा तेवढ्याच हुशारीने गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. एक षटकार आल्यानंतर लगातार 3 बॉलवरती सिंगल आलेले आहेत आणि त्यानंतर मात्र 2 बॉल शिल्लक असताना अजूनही आपण पाहतोय मैदानामध्ये कशा प्रकारचं क्रिकेट खेळलं जाईल. स्ट्रोक उडवला नाही तर लँड झालाय. विमान अगदी आपण पाहतो सीमा पार. अजून एक तडाखा तो मात्र AK-47 समाधान वास्करच्या बॅटमधून आला षटकार. धावसंख्या झाली आहे या 6 धावांनी 29 धावा. 29 लॉस ऑफ 5 विकेट्स. या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने रणनीती थोडी चुकली मी म्हणेन. शेवटच्या क्षणापर्यंत समाधान वास्कर खेळतोय. मागच्या ओव्हरमध्ये एकही बॉल खेळण्याची संधी मिळाली नाही आणि त्याचमुळे हा स्कोर कार्ड कदाचित या ठिकाणी कमी पाहायला मिळतो कुंडेवाल टीमचा. मात्र मानसच्या वरती केलेलं आक्रमण शेवटच्या बॉलवरती कुठपर्यंत येऊन थांबणार. पुढचा बॉल स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न केला गेला. त्याच दरम्यान सिंगलचा प्रयत्न होत असताना पाहायला मिळाला आणि इथून मात्र स्कोर कार्डवरती धाबा असतील त्या मात्र 29 धाबा आणि 30 धाबा करायच्या आहेत टीम जगदंब वाकलन टीमला. एक रफ अँड टफ चांगली फाईट मॅच पाहायला मिळेल या अपेक्षेने मात्र या ठिकाणी आपण या ठिकाणी दुसऱ्या सत्रामध्ये जाऊया. तिथे मात्र जोडले जातील बाबूशा. तत्पूर्वी या ठिकाणी मी विनंती करतो आयोजकांना की आपण बाबूशा यांचा या ठिकाणी येतोचे सत्कार करावा. त्यांचा आवाज आपण आज रात्रभर ऐकला आहे. त्याला मॅच चालू ठेवायची आहे. काहीच एवढं झालेलं नाही. अशा
चर्चा ये होगा क्योंकि पहला ओवर में देखिए रन नहीं आया, केवल 1 रन आया और थोड़ा सा विशाल देखिए पिछले मैच के हीरो थे, होता है कभी कभी। मोहिश भी देखिए बात करेंगे, थोड़ा महंगे साबित हुए। तो चलिए दोनों बैठे देखिए आज सर मैदान पर उतर चुके हैं, गेंदबाजों ने अच्छी काम कर लिए हैं। इस वक्त देखिए हमारे चलिए मैच ऑन कीजिए, आयोजन करता हूं यहाँ पर जानकारी दी, आप मैच चालू रखिए। अंपायर तो चलिए मैच ऑन कीजिए, हमारे देखिए बात करेंगे स्वर्गीय त्रिभंग सेठ खेनी साहब देखिए बात करेंगे, जिनकी यादों में इस टूर्नामेंट को हमारे तेजस केनी साहब, विशाल दादा केनी साहब देखिए बात करेंगे, पूरे मैनेजमेंट, हेमंत दादा लीजिए, परेश अक्षय दादा केनी लीजिए, ऋतिक लीजिए। इस वक्त देखिए भाई पी डांस में हम देख सकते हैं संदीप दादा हमारे केनी लीजिए। चलिए मैच ऑन रखिए। सोमनाथ 24 गेंद देखिए 30 की जरूरत है यहाँ से। हमारे अविनाश दादा पवार देखिए बात करेंगे, ठोको डीजे। तो चलिए देखते हैं, छोटा सा टारगेट है, कितना छोटा सा टारगेट को बचाना, जैसे सांप के मुंह से मेंढक को बचाना, लेकिन सांप फन उठाने से पहले उसे कुचल दो तो बेहतर है। नहीं तो क्राउड देखिए अभी भी बड़ा अच्छे जागे हैं। पहली गेंद के ऊपर देखिए क्लास कर दिया पर स्पाइन लेग को चीरते हुए स्क्वायर लेग तैनात थे उनकी और शॉर्ट लेग के बीच में निकल गया गेंद, 4 रन। 30 का टारगेट है और पहला गेंद के ऊपर चौका। जगदम्बा वाकलैंड टीम देखिए बड़ा अच्छा आज बात करेंगे ना यहाँ से परी 11 देखिए बात करेंगे, विकास दादा मड़बी देखिए बात करेंगे, पुरुष को दातुली के देखिए बात करेंगे। हमारे विकास दादा मड़बी आए होंगे तो उनसे गुजारिश करना चाहेंगे, घर पे हैं, स्वागत है आपका, ऑनलाइन दादा देख रहे हैं। 23 गेंद देखिए अभी भी 26 की जरूरत है। ओ ये चलिए भाई यहाँ से सोमनाथ देखिए एकदम से रंग में आते हुए भाई यहाँ से, कहते ना जमाना डालडा घी का है भाई, असली नहीं तो नकली भी खूब चलता है। क्या बढ़िया पिकअप किया यहाँ पर, इतनी रातों में पिकअप शॉट, और ये दर्शाता है कि टीम कितनी तैयारी के साथ इस मैदान पर आए हैं। और बहुत आज गेंदबाज को मदद मिल रहा था ये विकेट से, लेकिन बाद में देखिए बल्लेबाज को भी यहाँ पर मदद मिलने लगा। यहाँ से कहते ना वक्त सबको मिलता है जिंदगी बदलने के लिए, पर जिंदगी दोबारा नहीं मिलता है वक्त बदलने के लिए, इसलिए जब तक जिंदगी है वक्त का मजा लेते रहिए। तेजेश दादा आज तो चलिए आदरणीय ऋतिक दादा देखिए, हमारे ऋतिक केनी देखिए बात करेंगे, जो स्टार है उनके पिताश्री देखिए बात करेंगे। शरद दादा केनी आइए हमारे वीआईपी डैश में तशरीफ रखिए, स्वागत है आपका शरद दादा केनी। और रनों की बारिश हो रही है भाई यहाँ से, सोमनाथ के बल्ले से तीसरा चौका, इसी कहते हैं खराब शॉट का चटनी बनाकर एक ही दिन में वड़ा पाव में कंप्लीट कीजिए, और जो अच्छा शॉट सिलेक्शन है ना उसका अमचूर आचार बनाइए और साल भर इस्तेमाल करिए। ओ और एक देखिए टाइमिंग यहाँ से, चौथा चौका, दिल है नरम और खून में गर्मी है भारी, और सोमनाथ देखिए बल्लेबाजी कर रहा है, ले भारी ले भारी ले भारी ले भारी ले भारी ले भारी। चलिए हमारे कृष्णा मात्रे हैं, मजा आना चाहिए भाई यहाँ से। यही तो बताया वक्त सभी को मिलता है जिंदगी बदलने के लिए, लेकिन जिंदगी दोबारा नहीं मिलती है वक्त बदलने के लिए। और सोमनाथ देखिए जब तक इस मैदान पर रहेंगे, और ये थोड़ा सा ज्यादा कोशिश कर बैठे और शॉर्ट स्क्वायर लेग पर देखिए कैच दे बैठे, थोड़ा आगे आकर स्वीप खेलना चाहते थे लेकिन वो गति नहीं मिल पाया उन्हें, लेकिन इस काम निकाल कर आगे 16 रन बनाकर आगे। कहते ना ताकतवर वो नहीं होता है जो शरीर से मजबूत हो,
ताकतवर वो होता है जो अपनी सोच से मजबूत हो। हमारे देखिए लाडले आयोजक है, और वो देखिए जो हस्ती जिनकी नाम से देखिए प्रतियोगिता चल रहा है भाई, जो दिमाग से मजबूत थे हमेशा, स्वर्गीय त्रिभुवन सेठ केनी साहब देखिए बात करेंगे। प्रीतम दादा मात्रे भी देखिए जिक्र किए, एक साथ उन्होंने काम किए निश्चित रूप से। इसलिए कहते ना जिंदगी में काम ऐसा करके जाओ, जरूरी नहीं कि आपको 100 साल जिंदा है, एक दिन ऐसा कर दो लोग 100 साल तक आपको याद करते रहेंगे। बहुत बढ़िया, यहाँ पर खूब मजा आया। और थोड़ा सा तेजी आज कहीं दिक्कत मुश्किल आया, मैंने वही बताया कि 26 जनवरी था, देश में देखिए जब आज़ाद हुआ था, देश में जब अच्छाई हुई थी, कहीं संघर्ष करना पड़ा था। और आने वाला सेकेंड नाइट है, लगभग देखिए तैयारी पड़ा अच्छी हुई है। देखिए यहाँ पर मैदान के चारों तरफ है, क्राउड अभी भी देखिए दिख रहे हैं यहाँ से। और स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए जाकर पहुंच गया 18 रन, अभी 18 गेंद बची हैं और 12 की जरूरत है। जिस टीम ने देखिए अच्छी टीम को बाहर निकाले यहाँ से, कुंडवाल टीम कहा चाहिए तो इनफॉर्म टीम एकदम से जय हनुमान निलचे टीम को बाहर निकाले, और उसके बाद खुद इस मैच में फंस गए। यही तो होता है कृष्णा दादा, कहते ना जवानी की लालच में बचपन गया और कामयाबी की लालच में जवानी जा रही है। बहुत बढ़िया, देखिए यहाँ से बात करेंगे। और जज देखिए टीम कमेटी एकदम से बहुत अच्छी, कृष्णा सर मजबूत है। आयोजन नियोजन देखिए बात करेंगे, मैनेजमेंट एकदम हर चीज़ों के ऊपर इनकी नजरें निगाहें हैं। इसलिए कोई भी चीज़ को सफल बनाना इतना आसान नहीं, लेकिन आज के वक्त में नाइट टूर्नामेंट कंप्लीट करना इतना आसान काम नहीं है। लगभग देखिए बात करेंगे, कल भी देखिए 6 के बाद मुकाबला शुरू होगा, यानी जैसे सूरज ढलेगा और ऐसा यहाँ पर प्लॉट लाइट्स ऑन होगा और मुकाबला शुरू होगा। डे नाइट है निश्चित रूप से, लेकिन से थोड़ा मैच देर चलेगा 6 बजे तक। टीम को देखिए जो 5:30 की आपकी टाइमिंग दी गई है ना, आपको इस टाइमिंग के ऊपर आना होगा, क्योंकि ज़्यादा से ज़्यादा देखिए मैच 6 बजे तक है, और दर्जे देखिए वहाँ तक जा सकते हैं। 5:30 का टाइमिंग है। टीम आई है, टॉस किया जाएगा, फिर मैच है। अगर कुछ ऐसा दुविधा रहेगा तो फिर मैच 4:30 पे भी नहीं, मुझे लगता है उतना जल्दी नहीं होगा। 5 5:30 कुछ टाइमिंग है लॉर्ड्स में, निश्चित रूप से 5:30 का टाइमिंग है। वही बताया कि 5:30 से 6 के अंदर टीम को यहाँ पर देखिए 5:30 तक टीम आपको रिपोर्टिंग करना होगा। और समीकरण की बात कर लेंगे तो यहाँ से 15 गेंद 7 की जरूरत है। आज संतोष गरज सर देखिए बात करेंगे, साई अच्छा साथ दिया। हमारे दोनों स्कोरर भी देखिए, इनकी भी तारीफ करना चाहूँगा यहाँ पर। प्रतीक केनी, अनुज केनी, निरंजन दादा केनी देखिए बात करेंगे। और पूरी आदरणीय टीम देखिए हमारे यहाँ पर 2 भाइयों की जोड़ी देखिए हमने जिक्र की, तेजेश दादा केनी, विशाल दादा केनी। हमारे अक्षय दादा भी देखिए एकदम से नजरे निगाह किताब आज लेकर चलिए। विकेट गिरा यहाँ से हमारे प्रदीप केनी साहब भी देखिए हम देख सकते हैं, निश्चित रूप से संदीप दादा केनी देखिए बहुत बढ़िया देखिए बात करेंगे। और साई को देखिए बहुत जल्दी बल्लेबाजी में उतारा गया, 2 विकेट गंवाए गए यहाँ पर से। और ये तो लगभग कृष्णा सर बात करेंगे तय हुआ रहा है यहाँ पर 13 गेंद जहाँ पर 6 की जरूरत है। बहुत बढ़िया देखिए हमारे आयोजनकर्ताओं ने बहुत मेहनत दी, अद्भुत देखिए यहाँ से लाइट देखिए एकदम से मजबूत है। अंपायर ने भी देखिए आज अच्छी मेहनत, प्रवीण पवार सर, और उनके साथ देखिए बात करेंगे राजेंद्र काजले सर, और समालोचक की बात करेंगे संतोष गरज सर, साई राजे, और उसके साथ साथ है साई पटेल तुर्बे। और एक साई का देखिए यहाँ से विकेट गिरता हुआ, लेकिन अभी भी देखिए 6 की जरूरत है यहाँ पर। चलिए बैटर थोड़ा भाग कर चाहिए, आज थोड़ा समय के मामले में हम बहुत आगे निकल चुके हैं। डीके देखिए बात करेंगे यहाँ से, डीके देखिए बात करेंगे कौशल की बल्लेबाजी में देखिए बात करेंगे, जहां पर
धानसर में देखिए 1500 रुपया इनकी तरफ से दिया गया था, 3 छक्के के लिए उन्होंने लगाए थे और कौशल ने भी वहां पर मैच को करीब ले गया था भाई, 2 पे 2 की जरूरत थी, हीरो बनने का मौका था लेकिन हीरो फिर भी बना बंदा। ओलप नाइट में भी देखिए अच्छी काम की और निश्चित रूप से तेजी ज्यादा पूरी मैनेजमेंट देखिए सभी का तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहेंगे। बड़ा अच्छा लगा शाम के बाद माहौल, आज कहीं थोड़ा सा छोटी छोटी दिक्कतें आती रही लेकिन से अच्छा सक्सेसफुल रहा भाई। निहाल देखिए बात करेंगे और ये चलिए भाई यहाँ पर गुरुनाथ वाइट और उसके साथ 4 देखिए 5 रन स्कोर देखिए लेवल हो चुका है। यहाँ पर जीत के लिए केवल 1 रनों की जरूरत है। यहाँ से संतोष गरज सर बात करेंगे। तो चलिए तेजेश दादा आपसे गुजारिश करना चाहूंगा, खास सन्मान देखिए संतोष गरज सर त्यांचे नंतर बाबूसाला पण सन्मान केला जाईल। आजचा दिवस होते संतोष गरज सर, बाबूशाह, साई पाटील नंतर जोडेल या टूर्नामेंटला। तो चलिए 1 रनों की जरूरत है और जो टीम देखिए बात करेंगे पिछली मैच में इतनी रनों की बारिश की, संतोष गरज सर देखिए बात करेंगे जिनका खास सम्मान इस वक्त किया जा रहा है हमारे इस टूर्नामेंट के। देखिए बात करेंगे सबके लाडले सबके प्यारे, थोड़ा सा देखिए यहाँ पर क्लोज फील्डिंग लगाया गया है यहाँ से संतोष गरज सर का। देखिए यहाँ पर खास सम्मान और देखते हैं क्या और वेट करना पड़ेगा, नहीं आओ गुरु करे पीना शुरू। गुरुनाथ ने देखिए मैच को कंप्लीट कर दिया। कांग्रेचुलेशन बात देना चाहेंगे यहाँ पर अच्छा परीले बन सकते हैं वाकलन टीम मैच के मैन ऑफ द मैच सोमनाथ। और नेक्स्ट सम्मान देखिए बात करेंगे यहाँ से MIDC तळोजा देवीच्या बळा बाबूसा त्यांचा सन्मान केला जाईल। भरपूर प्रेम भेटले महाराष्ट्राला, रायगड होऊन दे ठाणे होऊन दे जरूर बाबूशाह।